सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे अजित पवार गटाचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी देविदास पिंगळे, रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रकाश लोंढे, सुनील बच्छाव, संदीप गुळवे, जनार्दन माळी, गोरख बोडके, उदय जाधव, संपत सकाळे, रघुनाथ रोकडे, फिरोज पठाण, ज्ञानेश्वर लहाणे, सुनील रोकडे, शांताराम बागुल, दिलीप चौधरी, किरण फलटणकर, तुकाराम वानखेडे आदी पदाधिकारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानत आपण उमेदवारी करण्यामागचं कारण सांगत मतदारांना 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचं आवाहन केलंय. प्रचार सभेसाठी उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला विकास कामांचा आढावा देत 20 नोव्हेंबर रोजी हिरामण खोसकर यांच्या घड्याळ या निशाणीसमोरील बटन दाबून काम करण्याची संधी देण्याची विनंती केली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे अजित पवार गटाचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडली आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. संघाचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून सातत्याने त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यांची धावपळ सतत सुरू असते. मात्र आता वेळ आलेली आहे विकासाच्या आणि विकास करणाऱ्यांच्या मागं माझ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं काम करणाऱ्या आपल्या हिरामण खोसकरांच्या सारख्या लोकप्रतिनिधीला प्रोत्साहन देण्याचं आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन की आपण सगळ्यांनी येत्या 20 तारखेला आमच्या महायुतीच्या खुणा आहे. जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं घड्याळ आहे, जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथं धनुष्यबाण आहे, जिथं भाजपचा उमेदवार आहे तिथं कमळ आहे. आपल्या इगतपुरीमध्ये हे घड्याळाचं चिन्ह आहे आणि या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून हिरामण खोसकर यांना प्रचंड मताधिक्याने तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवावी ही सुरुवातीला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. इगतपुरीच्या सर्वांगीण विकासाच्या करता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती कटिबद्ध आहे. इगतपुरी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. या कामाला आम्हाला इगतपुरीकरांची साथ हवी आहे आणि तशा प्रकारचं आव्हान मी आजच्या या सभेच्या निमित्तानं करतो. मित्रांनो, प्रश्न अनेक आहेत. त्याच्यामध्ये आम्ही यावेळेस जाणीवपूर्वक वेगवेगळ्या मतदारसंघाचे मतदारसंघ वाईज जाहीरनामे काढलेले. तिथं आमदारांनी काय कामं केलेली, उद्याच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय कामं करू पाहतोय, त्याची माहिती आम्ही त्याच्यामध्ये देतोय. आम्ही राज्याचा जाहीरनामा महायुतीचा काढला, पक्षाचा काढला, पण प्रत्येक भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत. मुंबईच्या समस्या वेगळ्या आहेत, शहरी भागातल्या, माझ्या ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत, आदिवासी भाग जिथं मोडतो तिथल्या समस्या वेगळ्या आहेत, पाण्याची टंचाई असणाऱ्या दुष्काळी भागातल्या समस्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून शेवटी आम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्याकरता काही बैठका झाल्या. मी बुलढाणा जिल्हा बँकेला 300 कोटी रुपयाची हमी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून दिली. ती बँक चालू झाली. आपल्याला 700 कोटी रुपये लागतात. पण इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेशकरांनो, नाशिककरांनो, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ती मानसिकता ठेवा आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या बँकेला पण मदत त्या ठिकाणी करू आणि बँकेचं भांडवल पर्याप्तता वाढवण्याच्यासाठी इतर विविध योजना या आपल्याला कराव्या लागतील. RBIची मदत घ्यावी लागेल, केंद्राच्या अर्थ विभागाची मदत घ्यावी लागेल, राज्याच्या सहकार विभागाची मदत घ्यावी लागेल. या संदर्भात अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासह कृतीसह आराखडा तयार करण्याच्या करता आम्ही आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यातून मला नाशिक जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे आणि ते काम मला करायचं आहे. त्याकरता महायुतीला निवडून द्या. त्याकरता घड्याळाला, कमळाला आणि धनुष्यबाणाला आपण त्या ठिकाणी मतदान करा, हेच सांगण्याकरता मी आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, आपण काळजी करू नका. आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ज्यांचा जनतेवर असलेला प्रेम, ते आपल्या अजितदादा, व्यासपीठावर बसलेल्या सर्व पक्षाचे, चारही पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सर्व तरुण मित्रमंडळी, या ठिकाणी आत्ता संपतदारांनी सांगितलं की ज्या उमेदवारांनी माझ्यावर आरोप केले त्या उमेदवारांनी 10 वर्ष फक्त आपल्या समाजाचं रक्त पिलं, फक्त पैसे काढून घेतले आणि दुसऱ्यावर आरोप करतात. त्यांनी या ठिकाणी माझ्यावर आरोप केलेला आरोप सिद्ध करून दाखवायचं. ज्या दिवशी आम्हाला कोर्ट ठरवून दिला, मिलिंद नार्वेकर साहेबांना आम्ही मतदान केलं, ते निवडून आले. जे कोणी फुटले त्यांच्यावर शिंदोडे उडवले नाही, पण असो या ठिकाणी ती जनता, ही आपली जनता त्यांना दाखवून देणार नाही. दादांना वेळ पुढे सगळेच असल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही. दादा आपल्या सगळ्या भाषणात उल्लेख करतील, परंतु जे काही माझ्यावर एक 20 दिवसापासून 2 महिन्यापासून या ठिकाणी जनतेने काही प्रेम या ठिकाणी दिला, स्वतःच्या भाकरी बांधून स्वतः सर्व काम धंदा बाजूला स्वीकारून, आणि मी माझ्यासारख्या एक कार्यकर्त्यासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नात्यागोत्याकडे जाऊन प्रत्येकाला समजून सांगून माझ्या लाडक्या बहिणी रोज 500, 1000, 500, 2000 महिला मला या ठिकाणी लाडक्या भावाला वावरतात. मी बहिणीवर तुमचे उपकार फेडू शकत नाही आणि माझ्या भावांचे उपकार फेडू शकत नाही. मी सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, एक मोळे विकणारा मुलगा, मी गवऱ्या विकणारा मुलगा, मला पंचायत समितीपासून तर तुम्ही विधानसभेपर्यंत पाठवलं, हे तुमचे उपकार मी फेडू शकत नाही, ही मी विसरू शकत नाही. तेच बोलतो, मी थांबतो. जय महाराष्ट्र. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी विशाल रोकडे, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर.